मी टाकळी आजीवरून एका लग्नावर येत होतो. अतुल शेठ बेनके साहेबांचा मला फोन आला. म्हटले पवार साहेब तुम्ही कुठं आहात? मी त्यांना सांगितलं मी येतोय घरी. तर मला म्हटले तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. म्हटलं साहेब विचारा. म्हटले आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद 7 सदस्य आहेत. म्हटलं ठीक आहे मान्य आहे मला. तर म्हटले 7 पैकी 6 सदस्य विधानसभेला इच्छुक आहेत. तुम्ही एकटेच असे दिसताय की तुम्ही इच्छुक आहात का नाही मला तुम्हाला त्या ठिकाणी विचारायसाठी तुम्हाला फोन केलाय. मी त्यांना हेच सांगितलं. म्हणलं बेनके साहेब तुम्ही जरी मला सांगितलं तुम्ही विधानसभेला उभं राहा तरी मी उभा राहणार नाही. कारण मला माहिती आहे की ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोटाला धरून त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलं एवढ्या उंच पदापर्यंत पोहोचवलं त्यांच्या पदाची स्पर्धा मी माझ्या आयुष्यात कधीच करणार नाही. त्यांना मोठं होऊन पाहण्यामध्ये जो मला आनंद मिळेल मला त्या पदामध्ये आनंद मिळणार नाही. साहेब तुम्हालाच आमदार आम्हाला करायचंय. दुसरा पण किस्सा तुम्हाला मी सांगतो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा 2019 मध्ये थोडं तालुक्यामध्ये वातावरण अनेक लोक अशी इच्छुक झाले आणि अतुल शेठ अचानकपणे 15 दिवस पुण्याला जाऊन थांबले. मी तालुक्याचा अध्यक्ष आणि म्हटलं करायचं का? अतुल शेठ पुण्याला प्रचाराचं काम चालू आहे आपलं. अतुल शेठ तालुक्यामध्ये येत नाही. त्यांना फोन केला. म्हटले पवार साहेब माझी काय उभं राहण्याची इच्छा नाही. अनेक ज्येष्ठ लोकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मग जर त्यांनी आपल्या बेनके साहेबांच्या बरोबर काम केले तर माझी इच्छा आहे की आपण या ठिकाणी थांबावं. म्हटलं साहेब तसं नाही. मी तालुक्याचा अध्यक्ष आहे. तुम्हाला या नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या. आम्ही नारायणगावला चेंबरवरती पक्षाची मिटिंग बोलवली. 100-150 लोक त्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी आले. त्यावेळेला स्वर्गीय धोंडेभाऊ पिंगळ सुद्धा त्या मिटिंगला हजर होते. मिटिंग आम्ही बोलावली आणि आम्ही शेठला मिटिंगला बोलावलं आणि मिटिंगमध्ये सगळी चर्चा झाली. अतुल शेठ तोपर्यंत आलेले नव्हते आणि नंतर मग मी भाषणामध्ये सांगितलं जर अतुल शेठ उभे राहणार नसतील तर आम्ही शेठला उभं करू. पण उमेदवार हा बेनके परिवारातलाच पाहिजे. बेनके परिवार म्हणजे कुटुंब म्हणून मी सांगत नाही. ज्याला तालुक्याची खडा ना खडा माहीत आहे. तालुक्याच्या जनतेची नाडी ज्या व्यक्तिमत्वाला माहीत आहे, ज्या कुटुंबाला माहीत आहे, त्या कुटुंबाच्याच व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी आम्हाला पुढे घेऊन जायचंय. आणि आज अतुल शेठ तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये जो विकास या तालुक्यामध्ये केला, जे लोकांच्या मध्ये तुम्ही गेला, लोकांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही गेला आणि तुमचा मला एक स्वभाव तुमचा असा आवडला की 5 वर्षामध्ये मी कधी तुम्हाला रागवलेलं पाहिलं नाही. समोरचा माणूस किती रागावर अंगावर आला काही जरी बोलला तरी शांतपणे त्याचं ऐकून घ्यायचं. कदाचित त्याला उत्तर द्यायचं आणि देता येणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी टाळायचं. म्हणजे इतकी नम्रता की इतकी सहनशीलता नेत्यामध्ये असू शकत नाही. अनेक नेते मी पाहिले जवळून त्यांचा राग मी पाहिलेला आहे. त्यांनी कोणाला काय काय केलं हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. पण अतुल शेठच्या बाबतीमध्ये इतकी सहनशीलता आणि हे सगळे संस्कार आपल्या आईवडिलांच्याकडनं त्या ठिकाणी मिळत असतात. अतुल शेठ हे सगळे संस्कार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आपल्या वाडवडिलांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. जनतेमध्ये ज्याने पांडुरंग पाहिला, जनतेमध्ये ज्याने विठ्ठल पाहिला, त्या विठ्ठलाची त्या पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य पांडुरंगाचा एकच दिवशी जन्म तुम्हाला मिळाला आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त झालेला आहे. पुढे अनेक वर्ष तुम्हाला या तालुक्याची सेवा त्या ठिकाणी करायची मला खात्री आहे आणि तालुक्यातल्या जनतेचा सुद्धा माझा त्या ठिकाणी जनतेवरती विश्वास आहे की 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या तमाम जनतेची सेवा करण्याची संधी तुम्हाला ही जनता दिल्याशिवाय, मतदार दिल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि तुमच्या मनामध्ये तालुक्याच्या बाबतीमध्ये जी काही स्वप्न आहेत, माझा तालुका पुढच्या 25 वर्षामध्ये कुठल्या दिशेने गेला पाहिजे, तालुक्यामध्ये काय झालं पाहिजे, हे सगळं स्वप्न तुम्ही जे पाहिलेलं आहे त्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता पुढच्या काही वर्षामध्ये व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी ईश्वराच्या चरणी त्या ठिकाणी करतो. आपल्याला परमेश्वरानं 100 वर्षाचं परिपूर्ण आयुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं. आमच्या गौरीताईने तुम्हाला उत्तमपणे साथ दिलेली आहे. तुम्ही कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष करता हे मला मान्य आहे. परंतु गौरीताई सामाजिक जीवनामध्ये आल्याच्या नंतर कौटुंबिक जीवन थोडं बाजूला राहतं. तुम्ही पण थोडं आमच्या तालुक्यासाठी, तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही पण थोडं काही गोष्टी समजून घ्या, सहन करा. हा सुद्धा वडील सल्ला तुम्हाला वडिलकीच्या नात्यानं या ठिकाणी मी देतो. पुन्हा एकदा अतुल शेठ आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझे दर्शक या ठिकाणी संपवतो.